नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज अनिकाज किचनमध्ये एक नवीन डिश बनवूया. चला मग अनिकाज किचनमध्ये. टेस्टी असा हा कोकोनट फ्राईड राईस, खूप छान टेस्टी, करायला सोपा आणि मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान डिश आहे. किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सिंगल आयटम करायचं असेल तरीही खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे, कोकोनट फ्राईड राईस. हे एक ओलं नारळ घेतलेलं आहे आणि ह्या नारळाला तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. 1 कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. आणि ह्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून याचा भात शिजून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि पाव चमचा मोहरी घालून घ्यायची, पाव चमचा जिरे घालून घ्यायचे, नंतर 4-5 काळी मिरी, ही अर्धा चमचा उडदाची डाळ आहे आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घालून घ्यायची. एक 10-12 कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची आणि 2 लाल मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आणि याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर एक 8-10 काजूचे तुकडे घालून घ्यायचे आणि हा ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि याला थोडंसं आपण 1 मिनिट भाजून घेऊ, छान टेस्ट येते. नंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि तुम्हाला हवं असेल कलरसाठी तर थोडीशी हळदही घालू शकता. नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस स्लोच ठेवायचा. नंतर हा आपण भात जो शिजवला होता तो भात याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा छान मिक्स झालेला आहे तर याला आपण थोडंसं एक वाफ आणून घ्यायची आहे, झाकून ठेवून देऊ. आता हा कोकोनट फ्राईड राईस रेडी आहे. तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेला आहे. आता आपण सर्व करायला घेऊ. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते जरूर कळवा आणि आवडत असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. असा हा कोकोनट राईस.